वडील नेहमी आजारी राहायचे म्हणून मुलगा त्यांना एका खोलीत बंद करून विदेशात गेला. परंतु जेव्हा 6 महिने तो परत आला तेव्हा त्याने घरात जे पाहिले ते पाहून त्याला धक्काच बसला. त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. त्याला अचानक खूप घाम फुटला व त्याचे सर्व कपडे घामाने ओले झाले. सयाजीराव त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह पुण्यात राहत होते. आधी ते मुंबईत एका छोट्या वस्तीत राहत असले तरी आता ते पुण्यात येऊन स्थायिक झाले होते. त्यांना एक मुलगा शिवाजी व सून सोनाली एवढेच त्यांचे परिवार होते. शिवाजी 4 वर्षाचा असताना सयाजीरावांच्या पत्नीचे निधन झाले. त्याची पत्नी सुनंदाबाई दुसऱ्यांदा आई होणार होती. बालपणातच तिचा मृत्यू झाला आणि त्यावेळी तिच्या पोटात न जन्मलेल्या बाळाचाही मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर सयाजीराव आपल्या एकुलत्या एक मुलासोबत आणि वृद्ध आईसोबत मोठ्या कष्टाने राहू लागले. त्यांच्या आईचे सुद्धा वय झाले होते. ती सुद्धा म्हातारी झाली होती. ती त्यांच्या मुलाची व नातूची जमेल तशी काळजी घ्यायची. सयाजीरावांची सरकारी नोकरी होती. त्या नोकरीतून ते आपलं घर खर्च भागवत होते. ते घर व्यवस्थित चालत असले तरी एक गोष्टीची कमी होती, ती म्हणजे त्यांना त्यांच्या बायकोची खूप आठवण येत होती. त्यांचा मुलगाही आईसाठी रात्रंदिवस रडायचा. म्हातारी आजी सुद्धा त्या मुलावर खूप प्रेम करायची. एके दिवशी ते आपल्या मुलाला सयाजीरावाला म्हणाल्या, "मुला, मी किती दिवस जगणार आहे? या मुलाला आईची माया लावणारी कोणीतरी असावी. या मुलाला आईची गरज आहे. तू दुसरे लग्न का करत नाहीस?" सयाजीराव प्रत्येक वेळी लग्नाच्या विषयावर आईसोबत बोलणे टाळायचा आणि म्हणायचे, "अगं आई, तू विनाकारण काळजी करतेस. तू आहेस ना, तू कुठे जाणार आहेस? तू आहेस आमची काळजी घ्यायला. अगं आई, तू आहे, शिवाजी आहे, मी आहे, मग कुठे कोणाची कमी आहे? आमचा परिवार पूर्ण आहे." खरं तर सयाजीरावांना त्यांच्या आईसोबत असताना कोणाचीच उणीव भासत नव्हती, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. एके दिवशी त्यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. आता मात्र सयाजीराव आणि त्यांचा मुलगा एकटे पडले होते आणि ते त्या घरात एकटेच राहत होते. तसे त्याचे 3 भाऊ असले तरी तिघेही आपापल्या बायकांना घेऊन वेगळे राहत होते. त्याच्या घराची वाटणी झाली होती आणि आई सयाजीरावाच्या वाटेला आली होती. त्या आईचेही आज निधन झाले. त्यांची पत्नी तर अगोदर त्यांना सोडून गेली होती. आता आईच्या जाण्याने सयाजीराव पूर्णपणे एकटे पडले होते. मुलाचे संगोपन करणे त्यांच्यासाठी खूप कठीण होऊन गेले होते. दररोज आपल्या मुलाला शाळेत सोडून सयाजीराव दिवसभर एकटे वाटायचे आणि संध्याकाळी लवकर धावत घरी यायचे आणि आपल्या मुलासोबत वेळ घालवायचे. देवाच्या कृपेने त्याचे शेजारी दयाळू होते आणि त्यांच्या अनुपस्थित त्यांच्या मुलाची काळजी घेत होते. त्याला जीव घालत होते, त्याला सांभाळत होते. असेच दिवसामागून दिवस जात होते. पण दिवसेंदिवस सयाजीरावांच्या अडचणीही वाढत होत्या. एके दिवशी त्यांचा भाऊ आणि वहिनींनी मिळून त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला, ज्या गोष्टीसाठी सयाजीरावांनी नेहमी नकार दिला होता. पण आज तीच त्यांना योग्य वाटत होते. त्यांनी विचार केला की शिवाजीला एकटे सोडून मी किती दिवस कामावर जाणार आहे? त्याची काळजी घेण्यासाठी त्याला खरंच आईची गरज असावी. मी शिवाजीची अशी काळजी घेऊ शकत नाही, त्याला चांगले संगोपन देऊ शकत नाही. मी त्याच्या जीवनाशी खेळतोय असा विचार करून सयाजीरावांनी आपल्या भावाला चांगले मुलगी बघायला सांगितले. त्याच्या भावानेही त्याच्या समजुतीनुसार चांगली मुलगी पाहिली आणि म्हणाले की सयाजी, तू या मुलीला जाऊन बघून ये आणि सोयरीक पक्की करूनच ये असे सांगितले. पण ज्या दिवशी सयाजीराव मुलगी बघायला जाणार होते त्या दिवशी अचानक वर्तमानपत्र त्यांनी एक प्रसंग वाचला. त्यात लिहिले होते की एका अमुक माणसाची पहिली बायको वारली होती म्हणून त्यांनी अमुक मुलीशी दुसरे लग्न केले. लग्न झाल्यावर ती त्याच्याबरोबर चांगली राहिली. मुलांवरील खूप प्रेम करायची, पण हा सगळा देखावाच होता. हळूहळू तिने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. पतीच्या गैरहजेरीत तिने 3 मुलांवर अत्याचार करू लागली. हळूहळू तिने 2 मुलांना बदलून बदलून मारून टाकले आणि तिसरा मुलगा जो सर्वात मोठा होता तिने त्याच्यावर इतर 2 मुलांचा खून केल्याचा आरोप केला आणि त्या गरीब मुलानेही भीतीने हे मान्य केले आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आले आणि तो सध्या बालसुधारगृहात आहे. ही बातमी वाचून सयाजीरावाच्या अंगावर काटा आला. त्याने लगेच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना आतून भीती वाटत होती, कारण त्यांनी अगोदरच जीवापेक्षा प्रिय असलेल्या आपल्या पत्नीला गमावले होते. शिवाजी त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि आता आपल्या एकुलत्या एक मुलाला त्यांना गमवायचे नव्हते. एका प्रेमळ आईप्रमाणे त्याचे हृदय वितळू लागले आणि त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसातच त्यांची बदली नाशिक येथे झाली आणि त्यांनी गावातील आपले जुने घर विकून ते पुण्यात राहायला गेले आणि ते पुण्यामध्ये त्यांचे आयुष्य जगू लागले. हळूहळू त्यांचा मुलगाही मोठा होऊ लागला. शिवाजी मोठा होतो, तोही अभ्यास करत कामाला लागतो आणि तो त्याच्या ऑफिसमधल्या सोनाली नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. हा प्रकार त्याने वडिलांना सांगितला. सयाजीरावांनीही यासाठी सहमती दर्शवली, जेणेकरून त्याच्या मुलाला संपूर्ण जगाचे सुख मिळावे, तो सदैव आनंदी राहावा. म्हणून सयाजीरावांनी आपल्या मुलाचे लग्न त्याच्या आवडीच्या मुलीशी लावून दिले. आता त्यांची सून सोनाली त्यांच्या घरी आली होती. वास्तविक सोनाली आधुनिक युगातील मुलगी होती. तिला तिच्या मनाप्रमाणे राहायला आवडायचे. की प्रत्येक गोष्टीत कुरकुर करायची, पण ती शिवाजीला खूप प्रिय होती. शिवाजीला तिच्यावर खूप प्रेम होतं. असे दिवस जाऊ लागले. सयाजीरावांना सुनेचा स्वभाव थोड्या प्रमाणात खटकत होता, परंतु त्यांना यात काही अडचण वाटत नव्हती. त्यांना वाटायचं की ती लहान आहे
काही हरकत नाही, जोपर्यंत माझे हातपाय काम करत आहेत तोपर्यंत मी माझे काम स्वतः करू शकतो. आणि राहिली गोष्ट सुनबाईची, तर ते तिचं स्वतःचं आयुष्य आहे, तिला हवं तसं ती जगू शकते. सर्व काही त्यांनी त्यांच्या मुलावर आणि सुनेवर सोडलं. एक प्रकारे त्याचे कुटुंब सुखी जीवन जगत होते. घरात कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती. पण एके दिवशी घरातील सुखाला कोणाची तरी नजर लागली. एके दिवशी सोनालीने बाथरूममध्ये कपडे धुतले, पण ती साबण काढायला विसरली आणि तो साबण बाथरूमच्या फरशीवर पडून राहिला. पाणी आल्यानंतर ते सर्व बाथरूममध्ये पसरले होते आणि नकळत सयाजीराव आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. अचानक त्यांचा पाय बाथरूमच्या फरशीवर पडलेल्या साबणाच्या वडीवर पडला आणि ते पाय घसरून पडले आणि लगेच बेशुद्ध झाले. जेव्हा ही गोष्ट शिवाजी आणि सोनालीला कळाली तेव्हा त्यांनी घाईघाईने त्याला उचलले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 2 दिवस ते बेशुद्ध अवस्थेत होते आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांचा एक हात आणि एक पाय आणि चेहऱ्यावरची एक बाजू लकवा झाल्याने कळाली. आता तर ते तोंडातून आवाजही काढू शकत नव्हते. सयाजीरावांना काही बोलता येत नव्हते. त्यांना त्यांचा एका हाताने पाय उचलता येत नव्हता. हे पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि शिवाजीने त्यांना धीर दिला. बाबा, रडू नका, आम्ही आहोत, आम्ही तुमची सेवा करू. पण ते म्हणतात ना की कोणी आजारी पडल्यावर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस सर्वजण त्यांची सेवा करतात, परंतु हळूहळू त्या व्यक्तीला त्या माणसाचा कंटाळा येऊ लागतो, त्यांचा तिरस्कार होऊ लागतो. मरेपर्यंत निस्वार्थ सेवा करणारे फार कमी लोक असतात. शिवाजी म्हणाल तर होता की आम्ही तुमची चांगल्या प्रकारे सेवा करू, पण आता ती पूर्ण करेल तेव्हा ना. सयाजीरावांना त्यांच्या घरी आणले. 2-4 दिवस हळूहळू निघून गेले. त्यांचे सून आणि मुलगा मिळून त्यांची सेवा करू लागले. हळूहळू सूर्याने त्यांच्या सेवेचा कंटाळा येऊ लागला. त्यांची घाण पुन्हा पुन्हा साफ करून ती कंटाळली होती. त्यांना पाहून तिला उलटी व्हायची. ती त्यांच्यापासून दूर पळायची. हळूहळू सोनालीने सासरची सेवा करणे बंद केले आणि सर्व जबाबदारी तिच्या नोकरावर दिली. नोकर तो नोकरच असतो, तो काय करणार? वेळ मिळेल तितका त्यांची सेवा करायची, मग इतर कामात व्यस्त राहायचे. त्यांनी दुसरे काम केले नाही तर सोनाली त्यांना शिव्या देऊन दिवसभर त्याच्या मागे किरकिर लावायची आणि संध्याकाळी शिवाजी घरी यायचा तेव्हा ती त्याचे जगणे कठीण करून ठेवायची. ती त्याला वडिलांच्या गोष्टी सांगून टेन्शन द्यायची आणि वारंवार तुझा बाप असा, तुझा बाप तसा असे म्हणायची. बायकोच्या बोलण्याने शिवाजीही वैतागला होता. वडिलांची सेवा करून घाण साफ करून त्यालाही कंटाळा आला होता. सयाजीरावांना त्यांची अवस्था पाहून रडावेसे वाटत होते. माझा मुलगा आणि सून माझी सेवा करतील असे त्यांना वाटले होते, पण घडले वेगळेच. आता मुलगा आणि सुनेला सयाजीराव ओझे वाटू लागले होते. सयाजीराव त्यांना कचरा वाटू लागले होते. तो कचरा ज्याची दिवसेंदिवस दुर्गंधी यायला लागली होती आणि लोकांना लवकरात लवकर तो कचरा घराबाहेर फेकून द्यायचे असते, अशी अवस्था आता सयाजीरावांची झाली होती. तो बाप आता मुलाच्या व सुनेच्या नजरेत फक्त कचरा होता. एक दिवस सोनालीचा भाऊ आणि बहिणी तिच्या घरी आले होते. घरी सोनालीचा वाढदिवस होता. वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात होता आणि खूप धमाल केली जात होती. सयाजीराव तिथेच व्हीलचेअरवर बसले होते. त्यांना खूप जोरात टॉयलेट आली होती, परंतु त्यांना सांगता येत नव्हते. किती वेळा प्रयत्न केला पण सांगता आले नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघायला कोणालाच वेळ नव्हता. वाढदिवसाच्या पार्टीत डीजे वाजत होता. ते सर्व आनंदाने गात आणि नाचत होते आणि विविध प्रकारचे पदार्थ चाखत होते. पण सयाजीराव चेहऱ्यावर काय भावना आहेत ते पाहण्यासाठी कोणीही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले नाही. सयाजीरावांना ते सहन झाले नाही आणि त्यांनी व्हीलचेअरवरच त्यांचे कपडे खराब केले. जेव्हा विष्ठेचा घाण वास येऊ लागला तेव्हा ही दुर्गंधी कुठून येत आहे असा प्रश्न लोकांना पडला. पण सोनालीने आपल्या सासऱ्यांकडे पाहिले तेव्हा सयाजीराव डोळे मिटून त्याच अवस्थेत सारखे रडत होते, परंतु सोनालीला त्यांची दया आली नाही. उलट ती खूप रागावली आणि सासऱ्यांना ओढून एक चापट मारली आणि व्हीलचेअर ओढून बाथरूममध्ये घेऊन गेली आणि त्यांना बाथरूममध्ये ढकलून दिले. सयाजीराव असहाय्यपणे बाथरूममध्ये पडले. सोनालीने तिच्या नोकराला सगळी घाण साफ करायला सांगितले आणि पाय आपटत तिच्या खोलीत गेली. तिने पती शिवाजीला वाईट साईड बोलायला सुरुवात केली की आता खूप झाले, पाहुण्यांमध्ये माझा खूप अपमान झाला आहे. आता घरी आनंद साजरा करणे सुद्धा कठीण होऊ लागले आहे. या म्हाताऱ्याची विष्ठा दिवस रात्र काढावी लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या मुलालाही वडिलांबद्दल वाईट वाटले नाही. सर्व पाहुणे निघून गेले. आता शिवाजी त्यांच्या वडिलांचे गैरवर्तन करू लागला, त्यांना वाईट साईड बोलू लागला. बिचारा नोकरांनी सयाजीरावांना स्वच्छ केले, त्यांना स्वच्छ कपडे घातले, व्हीलचेअर साफ केली आणि त्यांना खोलीत आणून त्यांना जेवण भरवले. सयाजीरावांच्या मुलापेक्षा चांगला तो नोकर होता, जो काही पैशांसाठी त्यांची सेवा करत होता. फक्त काही पैसे मिळत होते म्हणून, कारण तो माणूस गरीब होता. पण ज्या बापाने संपूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या स्वाधीन केली, ज्याला पूर्ण सूट दिली, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली, एक आई होऊन दिवसभर धावपळ करत राहिला, क्षणभरही विश्रांती घेतली नाही, संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी समर्पित केलं, आज तोच मुलगा त्याच्या बापाला समजून घेत नव्हता. त्याच्यापेक्षा चांगला एक नोकर होता, जो त्यांची सेवा करत होता. कशी तरी रात्र निघून जाते. सकाळी झाली. सकाळचे वातावरण चांगले नव्हते. सोनालीने घरात सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण केले, जणू कोणाचा तरी मृत्यू झाला आहे. आणि असे 4 दिवस निघून गेले आणि शिवाजीला परदेशातून पत्र आले. त्याला परदेशात एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली होती. त्यासाठी त्यांनी आधीच अर्ज केला होता
आता त्याच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. त्याची पत्नी तर आणखीनच खुश झाली होती. चला, शेवटी या म्हाताऱ्यापासून दूर जायची वेळ तर आली आहे. आता दोघेही मोठ्या उत्साहाने तयारी करू लागले. 10 दिवसांनी त्यांचा विजाही रेडी झाला. बायकोसोबत सर्व सामान बांधून घराच्या मुख्य खोल्यांना कुलूप लावून त्यांच्या चाव्या स्वतःकडे घेऊन त्याने वडिलांच्या खोलीची चावी नोकराला दिली, असे सांगून की तू बाबांची काळजी घे, त्यांना वेळोवेळी खाऊ पिऊ घाल, काही अडचण असली तर मी तुझ्या खात्यात पैसे टाकत राहील आणि बाबांची काळजी घे, असे बोलून तो निघून जातो. शिवाजी आपली सर्व जबाबदारी आपल्या नोकरावर टाकून पत्नी आणि सामानासह आनंदाने विमानाकडे निघाला. तो परदेशात निघून गेला. आता फक्त त्या घरात नोकर आणि सयाजीराव दोघेच राहिले होते. नोकर चांगल्या सेवकाप्रमाणे आपल्या मालकाची सेवा करू लागला. त्या घरात त्याला कशाचीही कमतरता नव्हती. तो सयाजीरावांची काळजी घेत होता. सयाजीराव नोकरावर खूप खुश होते. एके दिवशी सकाळी सयाजीरावांच्या औषधाची वेळ झाली होती. तेव्हा नोकराने स्वयंपाकघरात पीठ संपल्याने पाहिले. आता भाकर बनवायला पीठ नव्हते, जेणेकरून तो काहीतरी म्हणून सयाजीरावांना खाऊ घालेल, त्यांना औषधं खाऊ घालेल. त्याने विचार केला की काही हरकत नाही, आपण बाजारात जाऊन पीठ आणि काही आवश्यक वस्तू घेऊन येऊ, असा विचार करून तो गरीब नोकर बाजाराच्या दिशेने निघाला. त्याने बाजारातून ब्रेडचे पॅकेट घेतले, काही आवश्यक वस्तू खरेदी केल्या आणि पीठ विकत घेऊन घरी यायला लागला. त्यानंतर अचानक एका अनियंत्रित कारणे त्याला रोडवर धडक दिली. टक्कर इतकी भीषण होती की तो जोरात खाली पडला. त्याचे डोके पूर्णपणे फुटले. स्थानिक लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी चेक केले. डोक्याला मार लागल्याने प्रकृती गंभीर असून तो कोमात गेल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले. गरीब नोकर, जो सयाजीरावांचा एकमेव आधार होता, तोही कोमात गेला होता. कोमात गेलेली व्यक्ती मृत व्यक्तीसारखीच असते, फक्त तो श्वास घेत असतो. इकडे नोकरांनी सयाजीरावांना त्यांच्या खोलीत बंद करून घराला बाहेरून कुलूप लावले होते. त्याने विचार केला होता की घराला जर कुलूप लावले नाही तर घरात काही पैसे सुद्धा आहेत, दार उघडे सोडले तर चोर चोरी करतील, असा विचार करून नोकराने खोलीचे दार बंद करून घराला कुलूप लावले आणि चावी सोबत घेतली होती. आता तो कोमात गेला होता. बिचारे सयाजीराव त्या खोलीत भुकेने आणि तहानेने कासावीस होत होते. त्यांनी शेजाऱ्यांना आवाज देण्याचाही प्रयत्न केला, पण तोंडातून आवाज निघत नव्हता. लकवा मारल्यामुळे त्याला स्पष्ट बोलता येत नव्हते. त्यांनी दार ठोठावत प्रयत्न केला, जेणेकरून लोकांना तो ऐकू येईल. सयाजीरावांची अवस्था खूप बिकट झाली होती. 10 दिवस झाले होते तरी ते एका जागेवर होते. त्यांनी केलेल्या घाणीमध्ये लोळत होते. ते डोळ्यातून अश्रू आणून विचार करत होते की या दिवसासाठीच मी माझ्या मुलाला लहानाचे मोठे केले होते का? मी त्याच्यावर माझा जीवही ओवाळून टाकला होता. तो लहान असताना आम्ही त्याचे सर्व काही केले. त्याला आईची कमी भासू नये म्हणून मी त्याला काहीच कमी पडू दिले नाही आणि आज तो मुलगा मला या अवस्थेत एकट्याला सोडून निघून गेला. जर मी दुसरे लग्न केले असते तर आज माझ्या बायकोने या अवस्थेत माझी सेवा केली असती. हे सर्व विचार करून त्याला खूप रडू येत होते. लहान मुलासारखे ते रडत होते, परंतु त्यांचे आवाज ऐकायला तिथे कोणीच नव्हते आणि ते त्याच अवस्थेत पडून होते. असे करत करत 10 दिवस निघून गेले. 11व्या दिवशी बिचारे वृद्ध सयाजीरावांचा काहीही न खाण्यापिण्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणालाही काहीच कळले नाही की सयाजीराव हे जग सोडून गेले आहेत आणि त्यांचा इतका वेदनादायक मृत्यू झाला आहे, हे कोणालाही माहीत नव्हते. सयाजीरावांचे निधन होऊन 6 महिने झाले होते. 6 महिने तो मृतदेह त्या बंद खोलीत होता. आजूबाजूचे शेजारीही त्यांच्या घरी येत जात नव्हते. अशा परिस्थितीत त्यांना कोण बघणार होता? इकडे शिवाजीचे सोनालीसोबत भांडण झाले. सोनाली दुसऱ्या माणसाच्या लफड्यामध्ये पडली होती. ही गोष्ट जेव्हा शिवाजीला माहीत पडली तेव्हा तो सोनालीला खूप बडबडला आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता शिवाजीला आपल्या वडिलांची आठवण येत होती, म्हणून शिवाजी रोज आपल्या घरी फोन करत होता, परंतु त्याच्या वडिलांचा फोन लागत नव्हता. शिवाजीने कितीतरी वेळा त्यांच्या नोकरालाही फोन लावला, पण त्या नोकराचा फोनसुद्धा स्विच ऑफ होता. शिवाजीला कळत नव्हते की काय करावे. सोनालीने त्याला सोडून दिले होते. आता त्याला एकटे राहणे जड जात होते. तेव्हा त्याला आठवले की आपले वडीलसुद्धा आपल्यासाठी नेहमी एकटे राहिले. त्यांनी माझ्यासाठी दुसरे लग्न केले नाही. त्यांच्या मनात आले असते तर त्यांनी दुसरे लग्न करून स्वतःचा संसार थाटला असता, परंतु मला कष्ट होऊ नये म्हणून त्यांनी एकटे राहण्याचा निर्णय घेतला आणि माझ्यासाठी मर राबलेत आणि मी त्यांना त्यांच्या कठीण वेळेमध्ये एकट्यानं सोडून परदेशात निघून आलो. माहीत नाही माझे वडील कसे असतील, लोक त्यांच्यावर नीट लक्ष देत असतील की नाही. माझा कोणाशीच कॉन्टॅक्ट होत नाही. बाबांशी बोलून 6 महिने झाले होते. त्यांचा फोनसुद्धा लागत नव्हता. त्यांनी विचार केला आता आपण पुण्याला जाऊन बाबांना भेटायचे आणि 6 महिन्यानंतर शिवाजी आपल्या देशात परत आला. जेव्हा तो त्यांच्या घरी आला तेव्हा त्याला सर्व काही विचित्र वाटले. त्याचे घर अगदी निर्जन आणि ओसाड धुळीने माखलेले दिसले. त्याच्या नोकराचा पत्ताही नव्हता. सगळ्यात आधी तो त्याच्या वडिलांच्या खोलीकडे गेला. मग त्याला दिसले की वडिलांची खोली बाहेरून बंद होती, कुलूप बंद आणि घराच्या आतून काहीतरी वास येत होता. त्याला काही समजत नव्हते. त्याने एका मोठ्या दगडाने खोलीचे कुलूप तोडले. जेव्हा तो आत गेला आणि आतले दृश्य पाहिले तेव्हा त्याच्या हातातली वस्तू जमिनीवर पडली आणि तो स्वतः जमिनीवर पडला आणि मोठ्याने रडू लागला. सयाजीरावांचे मृत शरीर जे पूर्णपणे सांगाड्यात रूपांतरित झाले होते, जणू ते सांगाड्याच्या रूपात आपल्या मुलाची वाट पाहत होते. हे पाहून शिवाजीला खूप पश्चाताप झाला. त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याला खूप रडू येऊ लागले.
तो गुडघ्यावर बसून जोर जोरात रडत होता. पण आता रडून काय उपयोग? जे व्हायचे ते झाले. तो म्हणतो, बाबा मी किती मोठी चूक केली, मी खूप मोठा गुन्हा केला आहे. मी तुम्हाला एकटं सोडायला नको होतं. अशा नोकरीचा काय उपयोग? मी माझ्या वडिलांचा जीव घेतला. मला लाज वाटत आहे स्वतःवर. बाबा तुम्ही जिवंत असताना मी तुमची काळजी घेतली नाही, तुम्हाला एकटे सोडून निघून गेलो, माझ्यामुळे तुमचा जीव गेला असे म्हणत शिवाजी जोर जोरात रडत होता. परंतु अशा पश्चातापाचा आता काय फायदा? सयाजीरावांचा जीव तर अगोदरच गेलेला होता आणि आता कितीही रडले, कितीही पश्चाताप केला तरीही गेलेला माणूस परत येत नाही. तर मग असा पश्चातापाचा काय फायदा? आपला माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला जीव लावा, त्या व्यक्तीला मान सन्मान द्या, आजारपणी त्याची सेवा करा, त्यांना समजून घ्या. कारण आई वडील आपल्या मुलासाठी खूप कष्ट घेतात, त्यांच्यासाठी मर मरतात आणि त्याच आई वडिलांचा शेवट इतका वेदनादायी होतो. तर मित्रांनो, जर आपण आपल्या आई वडिलांना जीव लावला आणि त्यांना एकटे सोडले नाही तर या घटना नक्कीच कमी होतील आणि म्हाताऱ्या आई वडिलांचा असा दुर्दैवी मृत्यू होणार नाही. म्हणून नेहमी आपल्या आई वडिलांना जीव लावा, त्यांची काळजी घ्या. मग मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.